श्री स्वामीराज माऊली. राधाबाईंचा विवाह वयाच्या 6व्या वर्षी झाला होता. विवाह होऊन काही महिने उलटले असतील. तोच पुण्याजवळच्या त्यांच्या वाघोली गावातला त्यांचा तो वाडा, त्या वाड्यामध्ये एक नग्न घोसाव्यांचा तांडा आला आणि त्या तांड्याचे प्रमुख होते आपले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नभे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. छोटीशी राधाबाईंनी त्या सर्व साधूंचा यथासांग आदरातिथ्य केलं. त्यांची अमाप सेवा केली. सासूबाई जे काय सांगत, त्यांना जाऊन पाणी दे, त्यांना भोजन वाढ, हे सर्व राधाबाई मोठ्या प्रेमाने करत. राधाबाईंचा एकूण चुणचुणीतपणा, तिची हुशारी, तिची तत्परता हे पाहता स्वामी महाराज तिच्यावरती प्रसन्न झाले आणि वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी महाराजांनी तिच्या डोक्यावरती वरदस्थ ठेवला. तिला आशीर्वाद दिला, जणू यापुढे तिला कधीच काही कमी पडणार नाही. हा काळ होता 1851 सालातला. भक्त म्हणजे तसं बघायला गेलं तर 1851 म्हणजे स्वामी महाराज जेमतेम कुठेतरी मंगळवेढा किंवा सोलापूरला असते. त्यावेळेला ते तिथे कसे काय जावेत. आज गेले कित्येक वर्षाची स्वामी समर्थ महाराजांवरती मी वाचन करतो, त्यांच्या जुन्या जुन्या नोंदींचा शोध घेतो. त्याला कितीतरी वेळा मला असं आढळलं की महाराजांचा अक्कलकोटातील वास्तव्याच्या काळामध्ये महाराज कुठेच गेले नाही अशी नोंद आहे. त्या आजूबाजूच्या 14 रियासिलांपर्यंतच महाराज फिरले. मग अशा वेळेला महाराज इतके लांब कसे काय जातील. त्यामुळे खरं तर ह्या सगळ्या नोंदींवरती थोडा मी सशंकच होतो. मला त्याबद्दल एक शंका होती, खरोखर त्या नोंदी त्या त्या कालावधीमध्ये झाल्या असतील का, किंवा नोंद करण्याचं काहीतरी चुकलं असेल. पण येत्या काळात भक्त मंडळी असे कितीतरी नोंदी माझ्या वाचनात आल्या, कितीतरी लोकांना मी भेटलो सुद्धा. आणि तेव्हा मला आठवलं असे काही प्रसंग आहेत की ज्या वेळेला स्वामी महाराज अक्कलकोटात असताना सुद्धा इतर ठिकाणी प्रगटलेले आहेत, इतर ठिकाणी वायुवेगाने गेलेले आहेत. तिथल्या लोकांना सुद्धा महाराजांचं दर्शन झालेलं आहे. ते देहस्वरूपी अक्कलकोटात नांदत असतानाच्या गोष्टी आहेत या. आणि एवढंच नाही तर महाराजांनी देह ठेवल्यानंतर सुद्धा महाराज कितीतरी ठिकाणी प्रगटलेले आहेत. त्यांच्या देहाला त्या चोळापानी खणलेल्या ब्रह्मगुहेमध्ये समाधिस्थ त्यांना केल्यानंतर सुद्धा. तेव्हा भक्त मंडळी एक गोष्टीवरती माझा तेव्हा खरोखर ऍक्च्युली हा जी काय शंका होती माझी, त्याचं निरासन झालं की महाराज अक्कलकोटात असताना सुद्धा अनेक ठिकाणी त्यांची भ्रमंती होत असत, अनेक ठिकाणी ते वायुवेगाने जात असत. अगदी काही दिवसांपुढे आपण निमडीचा एक एपिसोड केलेला, त्या निमडीच्या दातारांकडे सुद्धा महाराज असेच गेले होते. त्यामुळे भक्त मंडळी या गोष्टीमध्ये आपण शंका घेऊया नको. अशा स्वामी समर्थ महाराजांच्या ऐतिहासिक चरित्रामध्ये नोंदी आहेत. पण महाराज वायुवेगाने अनेक ठिकाणी भ्रमंती करत, अनेक ठिकाणी फिरत, तर ह्यात तीळ मात्र शंका घेण्याचं कारण नाही. स्वामी समर्थ महाराजांनी वाघोलीला वायुवेगाने राधाबाईंना दर्शन दिलंय यात शंकाच नाही, कारण राधाबाईंनी तशी नोंद करून ठेवलेली आहे. स्वामी महाराजांच्या त्या वाघोलीच्या वाड्यामध्ये येताच तिथे जो काही सुगंध पसरलेला, जो काही सुवास दरवळत होता, तो महाराजांचा तांडा तिथून गेल्यानंतर सुद्धा कितीतरी दिवस तसाच होता. आणि हा सुगंध कधी ज्या वेळेला पसरत त्यावेळेला राधाबाईंची मात्र ब्रह्मानंदी टाळ लागत असे. वयाच्या अवघ्या 6व्या-7व्या वर्षी सुद्धा त्या स्वामी महाराजांच्या चिंतनामध्ये मग्न होत. साक्षात स्वामी समर्थ महाराजांनी डोक्यावरती हात ठेवणं म्हणजे काही साधी गोष्ट आहे का. एवढं सगळं घडून सुद्धा ती संसारात राहिली हेच मोठं आहे.
आणि ते सगळं महाराजांच्या मर्जीनेच घडलेलं आहे. महाराजांनी तिच्यावरती अमाप कृपा केली. तिला 104 वर्षाचं आयुष्य दिलं. या 104 वर्षामध्ये काय नाही घडलं, पण तिने त्या सर्व घटनांना, सर्व प्रसंगांना अगदी धारिष्ट्याने तोंड दिलं. जरा सुद्धा ती डगमगली नाही. महाराजांनी तिची नाना प्रकारे परीक्षा घेतली. एकदा तर असं घडलं, तिला स्वतःच्या घरामध्ये, शेतामध्ये, गोठ्यामध्ये सर्वत्र भुजंग दिसू लागला. भुजंगा म्हणजे मोठा नाग बरं का, मोठा नाग. त्याला राखणदार सुद्धा म्हटलं जातं. वय तसं लहान. त्यामुळे ज्या ज्या वेळेला भुजंगाचं दर्शन व्हायचं त्याला त्यावेळेला ती बाई घाबरायची. अखेर तिने एक दिवशी स्वामी महाराजांचं स्मरण केलं. महाराजांना सांगितलं, मला भीती वाटते, मी जिथे जावं तिथे तुम्हाला समोर दिसतोय. एवढे महाराजांकडे प्रार्थना करताच त्यानंतर तिला कधीही तो भुजंग दिसला नाही, कधीही दिसला नाही. म्हणजे महाराजांशी ती संवाद साधायची. हो, राधाबाई महाराजांशी इतकी एकरूप झाली होती का महाराजांशी ती संवाद साधायची. रोज महाराज तिच्याशी बोलायचे. एक दिवशी तिचे यजमान हरिपंत अगदी वेड्यासारखेच वागायला लागले. कितीतरी लोकांना असं वाटलं की त्यांना भूत पिशाचाची बाधा झाली असावी, पण राधाबाईंचा स्वामी महाराजांवरती अटळ श्रद्धा होती. त्यामुळे माझे स्वामी माझ्याबरोबर असताना कुठलाही भूत पिशाच त्यांच्या वाटेला जाईलच कसं. पण ते वेड्यासारखे वागत, अगदी वेड्यासारखे, कधीही काही बोलत. आणि आयुष्यामध्ये कधीही हिंदी न बोललेले हरिपंत मध्ये मध्ये अस्खलित हिंदी बोलत. एक दिवशी मध्यरात्रीच ते उठले आणि राधाबाईंना म्हणू लागले, अब्बी के अब्बी मुझे अच्छा पानी चाहिए, मुझे पानी पीना है. घरातलं पाणी संपलं होतं. परसातल्या विहिरीत सुद्धा पाणी खारं असायचं. त्यामुळे त्यांना पिण्यासाठी पाणी लांब जाऊन आणावं लागायचं. पण राधाबाई डगमगल्या नाहीत. त्यांचा महाराजांवरती अटळ श्रद्धा होती. त्या हे जाणून होते की महाराज आपल्या बरोबर 24 तास आहेत. आपण कुठे जावं, आपल्या बरोबर महाराज आहेत. त्यांनी कोणाचीही मदत घेतली नाही, कोणालाही सोबत येण्यास सांगितलं नाही. उलट घरची मंडळी सोबत येण्यासाठी त्यांना जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांना सांगितलं, मी एकटे नाही, खबरू नका तुम्ही. यजमानांना पाणी पाहिजे तर मी जाऊन आणीन. आणि मध्यरात्रीच्या सुमारास जवळजवळ 2:30-3 वाजता ती बाई कळशी घेऊन बाहेर पडली. काही अंतरावरती गोड्या पाण्याची विहीर होती. त्या विहिरीत तिने पाणी भरलं. त्या काळात ती विहीर खूप बदनाम होती बरं का. त्या विहिरीतले लोक पाणी पीत जरी असले तरी त्या विहिरीबद्दल भरपूर वाबाडे बाहेर सांगितले जायचे. कोण सांगायचं त्या विहिरीमध्ये कोणतरी बाई मेलेली आहे, कोण सांगायचं त्या विहिरीभोवती रात्रीचा पिशाच फिरतो. तर अनेक अशा त्या विहिरीच्या बद्दल अशा गोष्टी बाहेर गावामध्ये म्हटल्या जायच्या. पण राधाबाई घाबरल्या नाही, कारण राधाबाईंना माहिती होतं माझ्याबरोबर माझे स्वामी आहेत आणि माझ्या यजमानांना पाणी पियायचे आहे, घरात पाणी नाहीये. अशा वेळेला त्या मध्यरात्री त्या विहिरीवरती गेल्या. व्यवस्थितरित्या त्या पाणी त्यांनी भरून आपल्या घरी आणलं. हरिपंतांच्या समोर त्या पाण्याचा घडा ठेवला. हरिपंतांना खूप तहान लागलेली. हरिपंत त्यातले भरपूर पाणी प्याले आणि तृप्त होऊन पुन्हा झोपी गेले. ही गोष्ट जेव्हा दुसऱ्या दिवशी त्यांच्या सासूबाईंना कळली, त्या सासूबाईंनी त्यांना रागातच विचारलं, अगं राधे, मला उठवता आला नाही का? अशी एवढ्या लांब इतकी तरणी ताटी कशी काय तू गेलीस? राधाबाईने सासूबाईंना सांगितलं, अहो सासूबाई, मी एकटी कुठे होती? माझे स्वामी नाही का माझ्याबरोबर असत? आता सुद्धा आहेत, कशाला तुम्ही घाबरता? सासूबाईंना या राधाबाईंचा खूप मोठेपणा होता. राधाबाईंचं एकूण वर्तन, कामाकडची निष्ठा, आपल्या पतीप्रती निष्ठा, हे सगळं पाहून त्यांच्या सासूबाई त्यांना खूप प्रेमाने वागवत, अगदी जणू पोटच्या पोरीप्रमाणे वागवत. राधाबाई कधीच कुठे अडल्या नाहीत, कधीच. श्रींचं स्मरण करताच त्यांच्या अडचणी दूर होत असत. प्रत्येक कार्यामध्ये स्वामी महाराज त्यांच्या बरोबर असत. प्रारब्धातच इतकं भाग्य घेऊन आल्या होत्या त्या की प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वर श्री स्वामी समर्थ महाराज
सदोदित त्यांच्या बरोबर असत. त्यांचं जनावरांवर पशु प्राण्यांवरती भरपूर प्रेम होतं आणि घरच्या गुराढोरांवरती तर त्यांनी असं प्रेम केलंय काय विचारू नका. एके वर्षी त्या गावामध्ये दुष्काळ पडला होता. माणसांना पियाला सुद्धा पाणी नव्हतं, तर गुराढोरांना काय देणार. अशा वेळेला सगळे गावातील गुराढोरांना गावकऱ्यांनी कोकणात नेऊन ठेवलं. राधाबाईंनी प्रत्येक गाईला, प्रत्येक वासराला, प्रत्येक बैलाला काही एक विशिष्ट नाव दिलं होतं. ती रोज जाऊन त्यांना अंधारायची, गोंजारायची, त्यांच्याशी बोलायची आणि अचानक त्यांना जाऊन तिथे कोकणात ठेवावं लागलं. त्यामुळे ह्या सगळ्या जनावरांची त्यांना भरपूर आठवण यायची. आठवण आली का त्यांना जणू रडूच यायचं. माझी ही सगळी जनावरं तिथं कोकणात काय करत असतील, त्यांना कोणी खाऊ दिलं असेल का, त्यांना कोणी पाणी पाजलं असेल का, या विचारात ते अगदी चिंतेत असायचे. एक दिवशी त्यांनी स्वामी महाराजांना विचारलं, महाराज खरं सांगा, ते सगळे सुखात आहेत ना. त्यावर महाराज राधाबाईला म्हणाले, अरे नको चिंता करू, सगळे सुखात आहेत, मला बघायचे. महाराज हसले आणि म्हणाले, पकड माझा हात. पुन्हा महाराज राधाबाईंना वायू वेगाने कोकणात घेऊन गेले. तिथे तिची सगळी जनावरं गावातील इतर लोकांच्या जनावरांसह अगदी भरपूर घासामध्ये चरत होते. आनंदी आनंद होता, त्यांना तिथे काहीही कमी पडत नव्हतं. हे पाहून राधाबाई सुखावल्या, त्यांना बरं वाटलं. पण तिच्या त्या जनावरांनी तिला पाहताच सगळे धावत धावत तिच्याकडे आले. तिचं अंग चाटू लागले. स्वामी महाराज बाजूलाच उभे होते. स्वामी महाराजांना राधाबाईंचं खूप कौतुक वाटलं. इतकं प्रेम जनावरांवरती सुद्धा करणारी बाई मनुष्यावर किती करत असेल. महाराजांचीच ती लेकरू होती, त्यामुळे महाराजांना जसं पाहिजे तसंच ती वागत होती. आणि हे सगळं नकळत घडत होतं बरं का, काहीही ठरवून घडत नव्हतं. राधाबाई अतिशय प्रेमळ होत्या, खूप प्रेमळ होत्या. जनावरांवरती, माणसांवरती, सर्वांवरती तिने भरपूर आयुष्यामध्ये प्रेम केलं. राधाबाईंना जवळजवळ वयाच्या 25 वर्षापर्यंत मूलबाळ काहीच नव्हतं. त्यांचे पती हरिपंतांनी असा विचार केला की आपल्या भावाच्या मुलाला आता दत्तक घ्यावं. पण राधाबाई मात्र त्यांच्या पतीच्या या निर्णयावरती नाखुश होत्या. त्यांना स्वतःचं मूल पाहिजे होतं. त्यांनी तसं सासूबाईंना सांगितलं आणि सासूबाईंनी त्यांच्या मुलाला, म्हणजे त्यांच्या पतीला, हरिपंतांना थांबवलं. अरे थांब की, अजून काय वय गेलेलं नाहीये, होतील तुला स्वतःची मुलं. राधाबाई मात्र चिंतेत होत्या. पुन्हा हरिपंताने असा काय विचार केला तर कसं काय होईल. त्यांनी लगेच स्वामी महाराजांचा धावा केला. स्वामी महाराजांना सांगितलं की मला माझं मूल पाहिजे, कशाला कोणाचं दत्तक घ्यायचं. तुम्ही जर माझ्या पाठीशी आहात, तुम्ही माझ्या बरोबर आहात, तर एवढं पण मी तुमच्याकडे मागू शकत नाही का. लागलीच काही दिवसांनी खबर आली, राधाबाईंना दिवस गेले होते. त्यात त्यांना एक सुंदर देखणा मुलगा झाला. त्यानंतर राधाबाईंना 5 मुलं झाली, पण त्यातले 2 मुलगे गेले आणि 2 मुलगे आणि 2 मुली या जिवंत राहिल्या. या चौघांनी स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने, स्वामी महाराजांच्या कृपेने आपलं पूर्ण आयुष्य जगले. 1880 साली हरिपंत वारले. अगदी तरुण वयामध्ये त्या विधवा झाल्या. पण राधाबाई हिंमत हरल्या नाहीत, कारण त्याचं म्हणणं एकच होतं, महाराज माझ्या बरोबर आहेत. माझ्या प्रारब्धातले भोग काय मला चुकले नाहीत, पण मी एकटी नाहीये. ते सगळे भोग भोगण्यास मी समर्थ आहे, कारण माझे स्वामी माझ्या बरोबर आहेत. त्या विधवा झाल्या आणि आपल्या 4 मुलांना घेऊन त्या पुण्याला येऊन स्थायिक झाल्या. पुण्याला त्यांचे भाऊ निगोजकर जोशी राहत होते. आपल्या मामाच्या देखरेखीमध्ये त्या सर्व मुलांचं व्यवस्थितरित्या संगोपन झालं. कुठेही काही कमी पडलं नाही. महाराजांच्या कृपेने मुलांवरती उत्तम संस्कार झाले. राधाबाई दरवर्षी पंढरपूर आणि आळंदीची वारी करत, अगदी न चुकता करत.
त्यांच्या घरी त्यांचा एक अंध आणि मूकबधीर असा एक दीर होता. त्या दीराकडे फारसं कोणाचं लक्ष नसायचं, पण राधाबाईंनी त्या दीराकडे कधीही दुर्लक्ष केलं नाही. त्या दीराला आपल्या भावाप्रमाणे त्याच्यावरती प्रेम केलं. त्या आळंदीला पंढरपूरला जात तेव्हा त्या वारीला आपल्या दीराला सुद्धा घेऊन जात. त्याला दिसत नव्हतं, तो मूकबधीर होता, ऐकू येत नव्हतं, बोलायला येत नव्हतं, पण तरी पण राधाबाईंनी त्यांच्या सेवेमध्ये कधीच काही कमी केली नाही. एक प्रसंग राधाबाई नेहमी सांगत. एके दिवशी त्या आळंदीच्या वारीला गेलेले असताना त्यांच्या बरोबरचं गाठोडच चोरीला गेलं. आता या गाठोड्यामध्ये कपडा आकार तर होताच होता, पण त्याही पलीकडे प्रवास खर्चासाठी घेतलेले सगळे पैसे सुद्धा होते. आता करायचं काय? त्या फार चिंतेत पडल्या. बरोबर त्यांचा मूकबधीर दीर सुद्धा होता. त्याला टाकून कुठे जायचं, कुठे शोधायचं, कोणाच्या पाठी जायचं, कोणाकडे जाऊन तक्रार करायची, त्यांना काही सुचेनासं झालं. अखेर आपल्या दीराला घेऊन त्या आळंदीला माऊलींच्या समाधी समोर येऊन बसल्या. आता जे काय ते माऊलींना सांगायचं, तुमच्याकडे आम्ही आलेलो असताना माझ्यावर हे संकट ओढवलेलं आहे, मी काय करू? माऊलींच्या समोर बसून त्या रडू लागल्या. स्वामी महाराजांचं स्मरण करू लागल्या. आता पुढचा प्रवास कसा करायचा, खाय पियाचं काय, काहीच नाही बरोबर राहिलेलं. आता त्यांचे डोळे बंद होते. महाराजांचं ते चिंतन करत होत्या. डोळ्यातून गळगळ अश्रू येत होते. अखेर हात जोडून त्या उभ्या राहिल्या आणि डोळे उघडतो काय, व त्यांचं स्वतःचं गाठोडं ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीच्या बाजूला गर्भगृहात पडलं होतं. कसं काही शक्य आहे? गाठोडं तर कुठेतरी इतर ठिकाणी चोरीला गेलेलं. मग ते गाठोडं त्यांच्या समोर माऊलींच्या समाधीच्या बाजूला येऊन कसं काय पडलं? त्यांनी लागलीच तिथल्या ब्राह्मणांना सांगितलं. त्यांनी गर्भगृहात जाऊन ते गाठोडं घेऊन त्यांच्या स्वाधीन केलं. स्वामी महाराजांचा नुसता धावा हो धावा. त्यांचे वागणूक, त्यांचं आचरण इतकं शुद्ध होतं, इतकं प्रेमळ होतं की त्यांनी नुसता महाराजांचा धावा करायची खोटी, महाराज तिथे दत्त म्हणून होऊन हजर राहत. महाराजांनी कधी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं नाही. त्या जशा स्वामी महाराजांच्या खऱ्या अर्थाने भक्त होत्या, तसेच महाराज त्यांचे वाली होते. वाली कुठेतरी इतरत्र हरवलेलं ते गाठोडं माऊलींच्या समाधीच्या बाजूला मिळावं. त्यांनी लागलीच माऊलींचं स्मरण केलं, स्वामी महाराजांना नमस्कार केला. त्या जाणून होत्या हे गाठोडं आपल्याला कोणी दिले. मनातच त्यांनी स्वामींचं स्मरण केलं, स्वामींचे आभार मानले. स्वामी तर त्यांच्या बरोबरच होते, अगदी त्यांच्या बरोबर होते. महाराजांनी त्यांना कधीच एकटं कुठेच सोडलं नाही. राधाबाईंचा मोठा अधिकार होता. महाराजांची त्यांच्यात अमाप कृपा होती. पुण्यातले महर्षी अण्णासाहेब पटवर्धन हे सुद्धा स्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेतलेच बरं का. उच्च शिक्षित विभूती म्हणून त्यांची पुण्यामध्ये ख्याती होती. त्यांचे गुरु म्हणजे आळंदीचे नरसिंह सरस्वती. या आळंदीचे नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांकडे अक्कलकोटात आले होते. त्या नोंदी आपण वाचतो स्वामी महाराजांच्या मूळ चरित्रामध्ये. त्यांना अण्णासाहेब गुरु मानत आणि पुण्याला लोकमान्य टिळक हे अण्णासाहेबांना गुरु मानत. म्हणूनच भक्तगण आधी सुद्धा मी एका एपिसोडमध्ये सांगितलेलं आहे की लोकमान्य टिळक हे स्वामी समर्थ महाराजांच्याच भक्त परंपरेतले. मध्यंतरी कोणीतरी असा उल्लेख केला होता की लोकमान्य टिळकांना स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घडलेलं. तशी नोंद तर कुठेच नाहीये, पण तरी सुद्धा लोकमान्य टिळक हे स्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेतलेच. कारण स्वामी कृपांकित नरसिंह सरस्वती, आळंदीचे नरसिंह सरस्वती, त्यांना गुरु मानणारे अण्णासाहेब पटवर्धन हे लोकमान्य टिळकांचे गुरु. तशी ती परंपरा आलेली आहे. तर हे अण्णासाहेब पटवर्धन हे मोठी अधिकारी पुरुष. राधाबाईंचा आणि अण्णासाहेबांचा फार जवळचा परिचय होता. दोघं एकत्र आले का मोठमोठ्या विषयावरती त्यांची चर्चा चालत असे.
एकमेकाकडे अधिकाराने बोलत. पुण्यामध्ये मामलतदार प्रल्हाद कृष्ण शहाणेंचा मुलगा हा पंढरपूरला जाऊन विठोबाच्या दर्शन घेण्यासाठी रडत होता. मुलगा लहान होता, पण त्याला पंढरपूरला घेऊन जाण्यासाठी मोठ्यांकडे कोणाकडे वेळ सुद्धा नव्हता. पण तो इतका हट्टाला पेटला होता की कोणाचं काहीच ऐकत नव्हता. ही गोष्ट राधाबाईंच्या कानावर आली होती. राधाबाईंनी ती गोष्ट अण्णासाहेबांना सांगितली. अण्णासाहेब हसले. राधाबाईंना म्हणाले, चला उठा, आपण त्यांच्याकडे जाऊया. राधाबाई त्यांना त्यांच्याकडे घेऊन गेली, मामलेदार साहेबांकडे घेऊन गेली. अण्णासाहेब पटवर्धनांनी शाणेंच्या मुलाची भेट घेतली. त्याला विचारलं, बाबा तू काय करायचं, कुठे जायचे? मुलगा मोठ्या हट्टाने सांगत होता, आत्ताच्या आत्ता मला पंढरपूरला जायचे, विठ्ठलाचं दर्शन घ्यायचे. अण्णासाहेब म्हणाले, अरे एवढंच ना, काय काळजी करतोस, आम्ही तुला घेऊन जाऊ. अण्णासाहेबांनी त्या पोराच्या डोक्यावरती हात ठेवला. तोच त्या पोराला झोप लागली. अण्णासाहेबांनी त्या पोराला पूर्णतः झाकून ठेवला आणि ते दोघं तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी मामलेदार शाणे येऊन राधाबाईंना सांगत होते, हो अण्णासाहेबांनी त्याला झोपवला खरा, तो उठला, तो एवढ्या आनंदात उठला, आम्हाला सगळ्यांना सांगत होता, मी पंढरपूरला गेलेलो, विठोबाचं दर्शन घेतलं, विठोबाच्या चरणाला घट्ट मिठी मारली, किती आनंद वाटतो माहितीये का तुम्हाला. तिथला सगळा अनुभव तो घरच्या वडीलधारी माणसांना सांगत होता. मग अण्णासाहेबांनी त्यांना चादर घेऊन झोपवलं काय, तो पोरगा थेट पंढरपूरला पोचला. अण्णासाहेब पटवर्धन सुद्धा राधाबाईंसारखेच अधिकारी होते, त्यामुळे त्यांच्या दोघांच्या चर्चा होत. आणि हे अधिकारी लोक असतात ना, या ज्या विभूती असतात, या स्वतः शक्यतो काहीच करत नाहीत. जे काही करतात ते दुसऱ्यांच्या मार्फत करतात. असे कितीतरी प्रसंग तुम्हाला दिसतील. मला तरी कधी कधी वाटतं की ते राधाबाईंना सुद्धा जमलं असतं. त्या सुद्धा एक थोर विभूतीपेक्षा काही कमी नव्हत्या, पण त्यांनी अण्णासाहेबांना तिथे नेलं. खरं सांगायचं तर या थोर विभूतींबद्दल आपण काय बोलावं, आपल्यालाच कळत नाही नेमकं का आणि कधी आणि कसं घडलं. पण ते घडत असतं प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वराच्या कृपेने. ते सर्व काही घडत असतं आणि त्यांच्या मार्फत घडत असतं. राधाबाईंनी स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला पाहिलेल्या आहेत, कारण त्या अनेकदा अक्कलकोटला जात, स्वामी महाराजांच्या सानिध्यात त्यांच्या सेवेत राहत. राधाबाई आल्या का महाराजांची मर्जी काय विचारू नका, अत्यंत खुशीत असायची. ते तिला राधे राधे असा हाक मारायची. मग काय, राधाबाई कधी येऊन त्यांना भरवायची, कधी त्यांचे पाय चेपायची, कधी त्यांना गंध लावायची, तर कधी कधी त्यांना नाना प्रकारे प्रश्न विचारून हैराण करायची. पण स्वामी महाराज मात्र त्या मुकाट्याने या राधाबाईंना सर्व त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. ती सदोदिन महाराजांच्या सान्निध्यात असायची. ज्या ज्याला ती अक्कलकोटला असायची ती महाराजांपासून दूर कधी गेलीच नाही. महाराज जिथे जातील तिथे ती आपली त्यांच्या बरोबर असायचीच. महाराजांच्या सर्व लीला तिने पाहिलेल्या आहेत. सोळप्पांच्या बायकोच्या बाळणपणाचा प्रसंग आपण स्वामी समर्थ महाराजांच्या बकरीमध्ये वाचतो खरा, पण राधाबाईंनी त्याची इत्थंभूत नोंद करून ठेवलेली आहे. स्वामी समर्थ महाराज त्या खोलीतून काही हटेना. अखेर चोळप्पांच्या पत्नी बाळंत झाल्या, त्यांना मुलगी झाली, तेव्हा महाराज तिथून उठले. तोवर महाराज तिथे त्या खोलीमध्ये मातीच्या मडक्यांबरोबर खेळत बसले होते. त्यांचं चोळप्पांच्या बायकोकडे लक्ष सुद्धा नव्हतं. पण जशी ती बाळंत झाली, जशी तिला मुलगी झाली, तसे महाराज त्यातले 2 मडकी घेऊन बाहेर आले आणि ती दोन्ही मडकी एकमेकावरती आपटून जाऊन महाराजांनी फोडून टाकली आणि आनंदामध्ये हसत हसत तिथून निघून गेले. ही मडकी फोडण्याची जी नोंद आहे ना, ती राधाबाईंनी केलेली आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या बकरीमध्ये इतकं इतंभूत नाहीये, पण राधाबाईंनी ते लिहून ठेवलेलं आहे. हो, एकदा तर बाळप्पा महाराजांना घेऊन स्वामी महाराज जंगमाच्या मठात गेले. तिथे काही जंगम बसले होते.
त्यांना म्हणाले, अहो बसलाय काय, उठा, लवकर उठा, फुलं बेल तुळस वगैरे सर्व घेऊन या आणि शिवलिंगाची पूजा करा. महाराजांची आज्ञा म्हणतात सगळ्यांची धावपळ सुरू झाली. कोण फुलवाल्याकडे गेलं, कोण गवळ्याकडे गेलं, कोण इतर ठिकाणी गेलं आणि पूजेचं सगळं साहित्य एकत्र होऊन ते सगळे एकत्र जमले. महाराज तिथेच बसले होते. कोणी दूध आणलेलं, कोणी फुलं आणलेली, कोणी अगरबत्त्या आणलेलं, ऊद आणलेलं, धूप आणलेलं, नाना प्रकारचं सगळी पूजेची साहित्य सगळेजण घेऊन आले. आणि पाहतो तो काय, जागेवरती शिवलिंगच नाही, ते गायब झालेलं. महाराजांचा स्वभाव तसा चेष्टेकरच होता. त्यामुळे काही लोकांना त्यातला अंदाज आला ही सगळी लीला महाराजांचीच असावी. त्याने महाराजांना जाऊन विचारलं. तो सुरुवातीला महाराज हसले, पण हसता हसता महाराजांनी रौद्र स्वरूप धारण केलं. अरे मला काय विचारता, मुकाट्याने पूजा करा. पण पूजा करणार कसली, कारण त्या जागेवरती शिवलिंगच दिसत नव्हतं. महाराजांचं रौद्र स्वरूप पाहून सगळेजण शांत झाले, अगदी चिडीचीप झाली. कोणी काही बोलत नव्हतं. सगळ्यांचं लक्ष महाराजांकडे होतं. महाराज शांत व्हावेत, कारण महाराज रागवायचे ना, त्याला संबंध वातावरणच बदलायचं हो. महाराजांनी जर रौद्र स्वरूप धारण केलं तर तिथे कोणाचं थांबायची ताकद नसायची. तोच अचानक महाराज हसू लागले. अरे करा की पूजा लवकर. पुन्हा महाराजांना सांगणार, महाराज तिथले शिवलिंग नाहीये. तोच कोणतरी ओरडलं, अहो ते बघा, ते बघा, शिवलिंग आहे, तिथेच आहे. महाराज मात्र जोर जोराने हसत होते. महाराज अत्यंत मिश्किल होते. महाराज कधी कोणाची थट्टा करतील याचा नेम नसायचा. राधाबाई हे सगळं पाहत होत्या. हा प्रसंग सुद्धा राधाबाईंनी नोंद करून ठेवलेला आहे. एकदा कोणत्या तरी एका शेट्याला सांगून स्वामी समर्थ महाराजांनी चोळप्पांच्या घरामध्ये संभ्रांतना ठेवली होती. पंक्तीच्या पंक्ती उठत होत्या. चोळप्पांच्या दारात म्हणू नका, दाराबाहेर म्हणू नका, अंगणात म्हणू नका, सर्वत्र पंक्ती उठत होत्या. सर्वत्र पोट भरून जेवत होते. गावातील सर्व लोक त्या पंक्तीला आले होते. सर्व पोट भरून जेवत होते, ढेकर देऊनच उठत होते. तोच तिथे बोंबाबोंब झाली. लाडू संपले, आता करायचं काय. लाडू संपले, आता लोकांच्या पानावरती गोड म्हणून वाढायचं काय. त्यातली काही माणसांनी येऊन स्वामी महाराजांना सांगितलं, महाराज लाडू संपलेले आहेत, आता लोकांना गोड म्हणून काय वाढावं. महाराज शांतपैकी झोपाळ्यावरती झोके घेत होते. तोच त्यांनी चोळप्पांच्या सासूबाईंना हाक मारली. त्या बिचारा हात जोडून स्वामी महाराजांच्या पुढे येऊन उभ्या राहिल्या. काही वेळ महाराज त्यांच्याकडे रागारागाने पाहत होते. त्याला कळत नव्हतं महाराज आपल्याकडे काय इतक्या रागाने बघतायत. तोच महाराज कडाडले, काय का अजून तुला सुधरायला होत नाही का. एवढे मोठे लाडू फडताळत ठेवले, ते काढ आधी बाहेर. लोकांना वाढ, लोकांना जेवू दे, त्यांच्यासाठी आहेत ते. तुला काही लाडू मिळाले नाहीत का. ती बिचारी ओशाळली हो, ती लाजली, कारण तिला तशी सवयच होती. त्या दिवशी लोकांना जे वाढायसाठी टोपल्याच्या टोपल्या लाडू आलेले, त्यातल्या 2 टोपल्या तिने तिच्या खोलीमध्ये फळताळामध्ये लपून ठेवल्या होत्या. अंतर्ज्ञानी स्वामी महाराजांना ते कळलं. महाराजांनी तिला सांगितलं, मुकाट्याने त्या 2 टोपल्या काढून दे, लोकांना पोटभर जेवू दे, तू पण खा. आणि लपून ठेवायची ती काय सवय तुझी. ती कान उपटत उपटत आतमध्ये गेली आणि ते लाडू सगळे त्यांना सर्वांना दिले. अशा अनेक लीला ज्याची स्वामी महाराजांच्या कुठच्याच चरित्रामध्ये नोंद नाहीये, अशा नोंदी खुद्द राधाबाईंनी करून ठेवलेल्या आहेत. स्वामी समर्थ महाराजांची थोरवी ऐकून औदुंबर क्षत्रीचा एक ब्राह्मण महाराजांच्या दर्शनासाठी आला होता. त्याच्याबरोबर त्याचा एक लहान मुलगा होता. त्याला क्षयरोग झाला होता. तो अत्यंत अशक्त झाला होता. त्यामुळे घोड्यावरती तो त्याच्या पत्नी आणि त्याच्या मुलाला घेऊन आला. चोळप्पांच्या सांगण्यावरून चोळप्पांच्या अंगणातच त्यांनी त्याचा घोडा बांधला. महाराजांकडे भरपूर गर्दी होती, पण तिथे आपल्या मुलाला घेऊन तो तिथे बसला. काही वेळाने महाराजांची आरती सुरू झाली. आरती संपली, प्रसादाचं वाटप झालं आणि सगळेजण पुढे सरसावले महाराजांचं दर्शन घेण्याकरता. तोच बाहेर बांधलेला घोडा आपली दावडी सोडून महाराजांपाशी आला. चोळप्पांच्या घरात आला.
त्याला घरात येताना पाहून सगळेजण जरा बिथरलेच, सगळेजण बाजूला झाले. तो घोडा थेट महाराजांकडे आला आणि महाराजांकडे येऊन महाराजांचे पाय चाटू लागला. महाराज त्या घोड्याशी बोलले, काय रे, कसा आहेस, खाल्लं पिल्लंस का? आणि त्या घोड्याला जवळ घेतलं. त्याच्या चेहऱ्याची नाना प्रकारे चुंबनं घेतली आणि बाहेर नेऊन तिथल्या लोकांना सांगितलं, याला भरपूर खाऊ पिऊ घाला आणि भरपूर पाणी पाजा. महाराज आतमध्ये येताच औदुंबराचा त्या ब्राह्मणाला अगदी रडू कोसळलेलं, कारण तो कंटाळलेला. आपल्या मुलाच्या आजारपणाकडे पाहून एवढा कंटाळलेला विचारू नका. तो महाराजांना काहीतरी सांगणार. तोच महाराज हसत म्हणाले, अरे घाबरतोस काय, निंबाच्या पाल्याचा रस काढणे त्याला पाच की, बरा होईल तो. महाराज जे काय सांगायचे औषध, त्या औषधाचा गुण यायचा. म्हणजे त्याचा अर्थ महाराजांना काहीतरी आयुर्वेदाचं ज्ञान वगैरे होतं असं आता अलीकडचे काही लोक सांगतात. काही लोकांचे असे पॉडकास्ट येतात की महाराजांना हे कळत होतं, महाराजांना ते कळत होतं, महाराजांचं आयुर्वेदाचं ज्ञान होतं. तसं काहीही नाहीये. महाराज हे पूर्ण ब्रह्म परमेश्वर होते, पूर्ण पुरुष होते, पुरुषोत्तम होते. आणि म्हणूनच त्यांच्या मुखातून आलेला प्रत्येक शब्द या सृष्टीतील सगळ्या शक्ती झेलत असत. आणि ते महाराजांची वाणी, ब्रह्मवाणी खरी ठरत. आणि त्यामुळे महाराजांच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द खरा ठरत. काही दिवसांनी हेच दाम्पत्य त्या पोराला घेऊन आलं होतं. त्यावेळेला सुद्धा राधाबाई तिथेच होत्या. तो पोरगा व्यवस्थित बरा झाला होता आणि म्हणूनच महाराजांकडे त्यांना पुन्हा त्या दाम्पत्याने आणलेलं. त्याला ते अतिशय आनंदी होते. महाराज सुद्धा खूप आनंद झाला बघून त्या पोराला. आणि त्या सर्व नोंदी खुद्द राधाबाईंनी करून ठेवल्या तशा. अक्कलकोटच्या मालोजी राजेंचं लग्न ठरलं आणि लग्नाचं आमंत्रण देण्याकरिता मालोजी राजे स्वामी महाराजांकडे आले. हात जोडून स्वामी महाराजांना प्रार्थना केली, अमुक अमुक तारखेला, अमुक अमुक तिथीला, अमुक अमुक वेळेच्या मुहूर्तावरती माझं लग्न आहे आणि ते तुमच्या उपस्थितीत व्हावं अशी आमची सगळ्यांची प्रार्थना आहे. महाराजांना ते सांगत होते, प्रार्थना करत होते, आमंत्रणाची प्रार्थना होती ती. तोच महाराज कडाडले, लग्न करताय पण पुढे काय, पुढे काय, असं महाराज 3 वेळा म्हणाले. राजांना काय कळेल असं झालं. ते चिंतेत पडले, ते हिरमुसले हो. आणि महाराजांना नमस्कार करून ते मागे फिरले. आपल्या मेण्यात बसणार तोच महाराज धावत धावत आले आणि त्यांना म्हणाले, घाबरू नको, 3ऱ्या वर्षी आपण दुसरं लग्न करू बरं का. मालोजी राजेंना काहीच कळेनासं झालं, पण पुढे तसंच घडलं. काही दिवसातच ती मूलबाळ काहीही न होता त्यांची पत्नी वारली आणि पहिल्या लग्नाच्या बरोबर 3ऱ्या वर्षी त्यांचं पुन्हा लग्न झालं. या लग्नात मात्र त्यांना अक्कलकोटसाठी वारस मिळाला. शहाजीराजांचा जन्म झाला, तो सुद्धा महाराजांच्याच कृपेने झाला, महाराजांच्या आशीर्वादाने झाला. राधाबाईंनी लिहून ठेवलेली ही हकीकत आपल्याला इतरत्र कुठल्याच चरित्रामध्ये मिळणार नाही, कारण या सगळ्या नोंदी राधाबाईंनीच केलेल्या आहेत. अशा अनेक प्रसंगांच्या नोंदी आहेत. त्यातल्या काही वया आहेत, काही वया गायब आहेत. कुठे गेल्यात, काय झालंय त्याचं काही कोणालाच माहिती नाहीये. स्वामी महाराजांच्या त्या भलत्याच लाडक्या होत्या. कधी कधी महाराज अक्कलकोटून वायू वेगाने त्यांच्याकडे येत आणि त्यांचं बोट पकडून त्यांना फिरायला घेऊन जात. असे अनेक प्रसंग आहेत. पण एक प्रसंग ते अगदी आवर्जून सांगत, नेहमी सांगत. एकदा वाघोलीच्या वाड्यामध्ये त्या वावरात असताना महाराज आले आणि घाईघाईने सांगितलं, अरे चल चल लवकर चल, तुला कुठेतरी घेऊन जातो. आपल्या आजोबांचा हात पकडून अगदी आनंदाने त्यांची नात त्यांच्यावर फिरायला जावी असं राधाबाईंनी स्वामी महाराजांचा हात पकडला. महाराज वायू वेगाने तिला घेऊन गेले. त्या दिवशी महाराज तिला वाघोली पैठणच्या मार्गावरील जव्हारच्या राजवाड्यात घेऊन गेले. तिथे कोळी समाजाच्या मुकणे नावाच्या राजाचं राज्य होतं. संस्थानिक श्रीमंत राजासाहेब पंतशाह मुकणे
याने स्वामी महाराजांचं मोठ्या आनंदाने स्वागत केलं. सनई चौघडे नाना प्रकारची वाद्य वाजवून महाराजांचं स्वागत केलं. महाराजांना उत्तम ठिकाणी बसवलं. त्यांची मनोभावे पूजा केली. सोबतच्या राधाबाई हे सगळं पाहत होत्या. काही वेळाने स्वामी महाराजांनी राधाबाईंना येऊन राणीसाहेबांच्या स्वाधीन केलं आणि राणीसाहेबांना सांगितलं सुद्धा, हिला नाव माकू घाल आणि उत्तम साडी चोळी देऊन तिची ओटी भर. स्वामी महाराजांचा अनेक संस्थानिकांशी संबंध आले होते. अनेक संस्थानिक महाराजांच्या आश्रयाला आले होते. त्यात ते जव्हारचे राजे सुद्धा आले असतील. त्याची जी विशेष नोंद कुठे आपल्याला मिळत नाही. पण ज्या अर्थी जव्हारच्या राजेसाहेबांनी, ज्या अर्थी जव्हारच्या राणीसाहेबांनी महाराजांचं ज्या प्रेमाने स्वागत केलं, ज्या अदबीने स्वागत केलं, ते पाहता स्वामी महाराजांचे ते निस्सीम भक्त होते हे निश्चितच. श्रींच्या आज्ञेनुसार राणीसाहेबांनी राधाबाईंचे खूप लाड केले. त्यांना उत्तम प्रकारे नाव घातलं. त्यांना उत्तम प्रकारे सजवलं. उंची वस्त्र देऊन त्यांची ओटी सुद्धा भरली आणि नाना प्रकारचे सोन्याचे दागिने त्यांच्या अंगावरती चढवले. पण निरोप घेतेवेळी राधाबाईंनी ते सगळे दागिने उतरवून पुन्हा त्यांच्या स्वाधीन केले. मला तुमचं काही नको, स्वामी महाराज माझे आहेत, माझ्याबरोबर बस झालं. ते मला काही कधीच कमी करत नाहीयेत. राणीसाहेबांना या छोट्याशा राधाबाईंचं खूप कौतुक वाटलं आणि स्वामी महाराजांना त्यांचं कौतुक होतच. कारण स्वामी महाराज त्यांना जाणून होते ही अत्यंत निस्वार्थी आणि गुणी मुलगी आहे. 1950 साली राधाबाईंनी 100 गाठली. पुण्यात त्यांचा मोठा सत्कार झाला. पुण्याच्या एका शाळेचे प्रिन्सिपल ल.पा. भावे यांनी त्यांच्यावरती एक पुस्तिका सुद्धा प्रकाशित केली. त्या पुस्तिकेमध्ये काही स्वामी महाराजांचे प्रसंग त्यांनी छापले. राधाबाई थोर विभूतींपैकी एक होत्या. त्यांच्यावरती अखंड स्वामी महाराजांची कृपा होती आणि त्याप्रमाणे त्यांचं वर्तन सुद्धा होतं. त्यांचं वागणं सुद्धा होतं. त्या अत्यंत प्रेमळ होत्या. सर्वांवरती त्याने आयुष्यात फक्त प्रेमच केलं. सर्वत्र आनंदी आनंद होता. राधाबाईंना जे जे लोक येऊन भेटायची ती सुद्धा आनंदी होऊनच तिथून निघून जायची. 1 डिसेंबर 1954 साली राधाबाईंनी आपला अखेरचा श्वास स्वामी नामात घेतला. अगदी अखेरपर्यंत स्वामी नामाच्या चिंतनामध्ये त्या निरोगी होत्या. त्यांना उत्तम ऐकू येत होतं. त्यांना उत्तम दिसत होतं आणि त्या उत्तम प्रकारे बोलत होत्या. त्यांची स्मरणशक्ती सुद्धा अगदी शेवटपर्यंत शाबूत होती. आणि हे सगळं स्वामी महाराजांच्या भक्तीत घडलं होतं असं त्या खुद्द स्वतः सांगत असत. राधाबाईंना 2 मुलगे होते. थोरल्याला बाबूराव म्हणत आणि धाकटे यशवंतराव. बाबूरावांचे नातू दीपकदादा आपल्याला पुण्यात भेटले आणि त्यांच्याकडून भरपूर माहिती मिळाली. स्वामी समर्थ यांचा अनुग्रह माझ्या पणजीला प्रत्यक्ष त्यांच्या जीवनकालामध्ये त्यांच्या दौऱ्यात कधीतरी तिथे आले होते. त्यांचा पाहुणचार करायची वेळ ज्यावेळेला आली त्यावेळेचे आमच्या वाघोलीकरांच्या पूर्वजांना तर राधाबाई हरी वाघोलीकर ज्या 102-103 वर्ष जगल्या तर त्या त्यावेळेला 8-9 वर्षाच्या होत्या आणि स्वामी तिथं 2-3 दिवस मुक्कामाला होते त्यांच्या शिष्य परिवारासह. तर तेव्हा सासूबाईंनी सांगितलं, लहान मुलगी तिला काय सांगितलं सासूबाईंनी करायचं, पाणी नेऊन दे, जेवण नेऊन दे वगैरे तिने मनोभावे केलं आणि त्यामुळे प्रसन्न होऊन म्हणा तो चुणचुणीत त्या मुलीचं काम बघून त्यांना स्वामींना आनंद वाटला असावा. त्यांनी तिच्या मस्तकावर जाताना त्यांचा मुक्काम तिथनं हलवताना तिच्या मस्तकावर हात ठेवून तिला अनुग्रहित केलं, आशीर्वाद दिला. तर तिला प्रत्यक्ष पाहण्याचा योग नाही मला आला, परंतु ती आमच्या घरी येऊन गेलेली आहे. माझी आई तिला त्या पणजीची भरपूर सेवा केली. ही आमची पणजी ती महाराष्ट्रभर फिरत असे. आळंदीला जाई, पंढरपूरला जाई, नंतर अक्कलकोटला तिथं कायम जाणं असे. राधाबाईंचे पंटू आपल्याला भेटले. त्याने आम्हाला भरपूर वेळ दिला, खूपशी माहिती दिली. एक अशी कल्पना करा की ते तुमच्यासमोर बसलेली आहे तर तिच्याशी तुम्ही काय बोलाल? तर मी पहिलं ती मला भेटली तर पहिलं वंदन साष्टांग दंडवत तिला घालीन, तिच्या मांडीवरती डोकं ठेवीन, तुझा हात माझ्या मस्तकावर ठेव आजी, बस एवढंच पाहिजे, तुझा आशीर्वाद असू दे आमच्या घरावर, माझ्या मुलाबाळावर, एवढंच म्हणेन. बाकी मला काही सुचायचंच नाही बोलणं. तर भक्तगण स्वामी समर्थ महाराजांच्या या लाडक्या राधाबाईंचं स्मरण करूया.
महाराजांच्या अखंड नामस्मरणामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं, त्या थोर विभूती राधाबाई वाघोलीकर यांना आपण वंदन करूया. तसंच भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांचं सुद्धा स्मरण करूया. एखाद्याचं वर्तन चांगलं असेल ना, तर त्या भाग्यवंताला खुद्द स्वामी समर्थ महाराज पदोपदी सांभाळतात. हे या राधाबाईंच्या चरित्राकडे पाहता आपल्या लक्षात येईल. स्वामी नाम घेण्यासाठी पात्र होण्याकरिता आपल्याला राधाबाईंसारखं व्हावं लागतं. अत्यंत प्रेमळ, निस्वार्थीपणा आणि सर्वांवरती प्रेम. मग ते पशु प्राणी सुद्धा असतील तरी सुद्धा त्यांच्याशी सुद्धा आपण प्रेमाने वागणं या राधाबाईंकडून शिकण्यासारखं आहे. भक्तांनो, इथेच थांबतो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दास पद, द्यावे दास पद, मज द्यावे दास पद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.